नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सराईत गुन्हेगारांकडून घरफोडी, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरीचे एकंदर 8 गुन्हे उघड करण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पोलीस उपायुक्त श्री अविनाश अंबुरे यांनी ही माहिती दिली. ठाणे शहरामध्ये घडणाऱ्या घरफोडी, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने जोरदार मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेला यश आलं असून या प्रकरणी एकंदर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. ऋतिक सीतापराव, प्रतीक सीतापराव, वैभव गवळी आणि राकेश गुरुदासानी यांना या संदर्भात पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी, विरार या परिसरातून यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. एकूण 4 आरोपींना आपण आजपर्यंत अटक केलेले आहे. त्यातले 2 कोपरीचे आहेत, एक अंबरनाथचे आहेत आणि एक भिवंडीचे आरोपी आहेत. आणि या सगळ्यांकडून एकूण 88 ग्रॅम सोनं आपण रिकवर केलेलं आहे. 2 ॲक्टिवा आणि एक पल्सर गाडी देखील आपण या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेले आहे. असं एकूण मुद्देमाल 4,50,000चा मुद्देमाल आपण एकूण जप्त केलेला आहे. ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून श्री संजय भोईर यांनी आज आपला पदभार स्वीकारला. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्री संजय भोईर यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. गेल्या काही दिवसांपासून संजय भोईर यांची ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच आपण पदभार स्वीकारू असं श्री संजय भोईर यांनी ठरवलं होतं. त्यानुसार आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री संजय भोईर यांनी पदाचा पदभार स्वीकारला आहे. पालकमंत्री आणि या राज्याचे नगरविकास मंत्री आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते मी आज त्या स्थायी समितीच्या कृतीवरती त्या ठिकाणी विराजमान मला केलेला आहे. आणि साहेबांच्या आशीर्वादाने आज मला स्थायी समितीचे सभापतीपद भूषवण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आज वाढदिवसाचं निमित्त औचित्य साधून साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की 7 तारखेला मी येतो. ज्या दिवशी स्थायी समितीची निवडणूक त्या ठिकाणी झाली त्या दिवसापासून मी साहेबांना आग्रह धरला होता की तुम्ही आल्याशिवाय मी त्या ठिकाणी खुर्चीवरती बसणार नाही. आणि आज साहेबांच्याच हस्ते या ठिकाणी मी खुर्चीचं पदभार त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये जे CCTV कॅमेरे लावले आहेत त्यांचा बॅकअपचा कालावधी सध्या फक्त 7 दिवसांचा आहे. तो 3 महिन्यांचा करावा अशी मागणी या परिसरातील नगरसेवक श्री शानू पठाण यांनी केली आहे. त्याच पद्धतीने मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग सुधारणा निधीच्या माध्यमातून 146 कॅमेरे लागले होते. त्याच पद्धतीने एका संस्थेने देखील आपण 146 कॅमेरे हे ठाणे महानगरपालिकेला डोनेट केलं असल्याचं म्हटलं आहे. प्रत्यक्षात वॉर रूममध्ये 137 कॅमेरे सुरू असल्याचं श्री शानू पठाण यांचं म्हणणं आहे. मग एकंदर 395 कॅमेऱ्यांपैकी फक्त 137 कॅमेरे सुरू का? आणि सध्या जे 146 कॅमेरे लागलेले आहेत ते कॅमेरे नेमके कुणाचे? ज्या संस्थेने दान दिले त्यांचे की महानगरपालिकेने प्रभाग सुधारणा निधीमधून लावले त्याचे? असे अनेक सवाल श्री शानू पठाण यांनी उपस्थित केले आहेत. कि एक संस्था ने बोला है कि मैंने मुंब्रा कौसे के अंदर 146 कैमरे 146 कैमरे डोनेट की महिला दिवस पे. तो अगर 146 कैमरे महिला दिवस पे शहर में डोनेट किया गया है तो प्रभाग सुधारणा निधि के कैमरे का है? क्योंकि पूरे थाने महानगर पालिका के अंदर अभी जो देखा जा रहा है वो 137 कैमरे का लोकेशन दिख रहा है. अगर 146 कैमरे और 137 मतलब 300 के लगभग कैमरे का लोकेशन होना चाहिए. तो ऐसा 300 के लगभग कैमरे का लोकेशन नहीं है. दुरुस्ती के बाद भी, रिपेयरिंग करने के बाद भी 137 कैमरे का ही लोकेशन है. तो अभी विद्युत विभाग को और कमिश्नर को मैंने ये मांगनी किया था कि मुझे आपकी लिखत में चाहिए कि ये प्रभाग सुधारणा निधि के कैमरे हैं
और ये आप हमारी निधि से लगाएंगे। संस्था कहती है ये हमने डोनेट किया महिला दिवस पे। तो दो ही चीजें, एक चीज के दो जन पेमेंट कैसे कर सकते? सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम। होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004। ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे। कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना। श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस। फ्री पिकअप अँड डिलिव्हरी। आजच संपर्क साधा। श्री एंटरप्राइजेस 9833776460। 70% सेल? काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय शी, पॉसिबलच नाही। 70% ऑफ शक्यच नाही। शक्य आहे। ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल। अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ। कंडिशन्स अप्लाय। अप टू 70% धमाका 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 सेल। बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे। संपूर्ण देशभरामध्ये उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे। शेतकऱ्यांचं सध्या दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। पंजाब, हरियाणा त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश परिसरातनं मोठ्या संख्येने शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमेवर येऊन थडकले आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांचं शांततापूर्ण आंदोलन देखील सुरू आहे। त्याचप्रमाणे या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे। या भारत बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला आहे। त्यामुळे उद्याचा भारत बंद हा नेमका कसा असेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातल्या देखील विविध संघटना आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत। देशभरामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे। मराठी रंगभूमीसह आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। रवी पटवर्धन यांच्या जाण्याने ठाणेकर नागरिक एका संवेदनशील कलाकाराला मुकले आहेत असं प्रतिपादन महापौर श्री नरेश म्हस्के यांनी केलं आहे। भारतदार व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायकी प्रवृत्तीच्या भूमिका मिळत गेल्या। नाटकात सर्व प्रकारच्या भूमिका श्री रवी पटवर्धन यांनी केल्या। पटवर्धनांनी 150हून अधिक नाटकांमध्ये आणि 200हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या। बालगंधर्व हे 1944 साली झालेल्या नाट्य महोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते। त्या नाट्य महोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या 6.5 वर्षांच्या रवी पटवर्धनांनी भूमिका साकारली होती। अरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नांगिकर मतकरींच्या बरोबर केलं होतं। वयाच्या 82व्या वर्षी देखील त्यांनी या नाटकात धृतराष्ट्राची भूमिका केली होती। वयोपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडनं संमोहन शास्त्र शिकून घेतलं होतं।
या विषयावरच्या साहित्यावर देखील त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर त्यांनी मात केला होता. रवी पटवर्धन यांच्या जाण्याने ठाणेकर नागरिक एका संवेदनशील कलावंताला मुकले आहेत. अशा बहुआयामी कलावंतांना तमाम ठाणेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22 टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16,
खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.